ते मी सांगत नाही. सुशिक्षित या शब्दातील जे पहिले दोन अक्षर आहेत ते तुम्ही काढा. सुशिक्षित या शब्दाचे पहिले जे दोन अक्षर आहेत त्यांची ज्याला अक्कल त्यांना म्हणतात सुशिक्षित. पण संस्कार महत्वाचे माई बापू. आजकाल संस्कार राहिले नाही हो, पण आपल्या लेकरांना जर घडवायचं असेल तर त्याच्यासाठी संस्कार महत्वाचे. जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले. कुठं? पाठशाळेत. अय मायो, गर्भामध्ये असताना कयादू मातेने भक्त प्रल्हादावर संस्कार केले. कुठं? गर्भामध्ये असताना. कुठं केले संस्कार? हा बघा, माझ्या राजमाता जिजाऊचे डोहाडे काय, आपले डोहाडे काय. राजमाता जिजाऊचे डोहाडे होते, हातामध्ये तलवार घ्यावी, घोड्यावर बसावं, शत्रूंचा निष्पात करावा आणि निजामांपासून स्वराज्य आपल्या हातामध्ये घ्यावं. हे डोहाडे माझ्या राजमाता जिजाऊचे होते. हे डोहाडे राजमाता जिजाऊचे होते. आणि म्हणूनच तर शिवबा गर्भामध्ये असतानाच आईसाहेबांना वचन देतात. काय वचन देतात? दिले वचन, दिले वचन मा साहेबा, वचन पूर्ण करी हो. दिले वचन मा साहेबा, वचन पूर्ण करी हो. बाई राजा शंभू माझा ग, बाई राजा ग शंभू माझा ग, बसला घोड्यावर, बाई राजा बसला घोड्यावर, शंभू माझा बसला घोड्यावर. दिले वचन पूर्ण करी, दिले वचन आई साहेबा, वचन पूर्ण करी. शोभराजा ग, बाई माझा ग, बदला घोड्यावरी. शोभराजा ग, बदला घोड्यावरी. शोभराजा ग, बदला घोड्यावरी. होते मावळे शिवाचे शिवाजी महाराजांनी आईला वचन दिलं होतं का? तर गर्भामध्ये असताना त्यांच्यावर संस्कार केले जिजाबाई साहेबांनी. हो, त्यांचे डोहाडे काय, आपले डोहाडे काय. हा, आपले डोहाडे. अय मायो, मज वाटे मुलतान माटी खावे, मोबाईल पाहावे, मज वाटे गवातले ढेकड़ं खावे. मला सांगा, गव्हातला ढेकड़ा जर आपण खाल्लं तर जन्माला काय येईल? ढेकुडच येईल ना महाराज. हा, ज्या वेळेला बाळ गर्भामध्ये असतं ना त्यावेळेला आपण पिक्चर बघतो स्वर्ग शे सुंदर, आणि मग जन्माला येतो जितेंद्र. विठ्ठला म्हणून लेकरांवर
आहे आणि या संस्कारामध्ये मात्र या ठिकाणी हे जे लहान लहान लेकरं या ठिकाणी घडताय नाही का, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या बरं. बघा, तुम्हाला माझी जोपर्यंत इथं बसलेत तोपर्यंत किती वाजेपर्यंत बसशाल सांगू शकत? जमलं तर सकाळी काकडा सुद्धा आपल्याला इथंच करावा, चालेल ना तुम्हाला? मग काही हरकत नाही. बघा, जोपर्यंत या ठिकाणी तुम्ही बसलेत, जोपर्यंत कीर्तन चालू आहे तोपर्यंत माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जोपर्यंत इथं कीर्तन चालू आहे आणि कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेला नामस्मरण होईल, ज्या ज्या वेळेला नामचिंतन होईल, त्या त्या वेळेला प्रत्येकाने हाताने भजन आणि मुखाने, मी चुकली का? प्रत्येकाने हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करायचंय. कारण बघा, कीर्तनाला मजा टाळीशिवाय, भजनाला मजा टाळीशिवाय. सोपं करून सांगते ऐका, मला पटपट खालून बोला, कारण मला बोलल्याशिवाय कीर्तन उमजत, म्हणून समोरून पटापट आवाज येऊ द्या. भोजन की मजा, ऐका, भोजन की मजा थाली से, बागों की मजा माली से. भोजन की मजा थाली से, बागों की मजा माली से, झगड़ों की मजा, भोजन की मजा थाली से, बागों की मजा माली से, ससुराल की मजा. ये पटापट सांगू शकतो ऐका. भोजन की मजा थाली से, बागों की मजा माली से, ससुराल की मजा साली से, वैसे ही भजन कीर्तन की मजा. कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी, कीर्तनात टाळी. होय पाटाची होळी, कीर्तनात टाळी, टाळी होय पातकांची होळी. कीर्तनामध्ये जर आपण टाळी वाजवली तर किती पातक आपल्यावर असतील तरी सुद्धा त्यांची होळी झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त मी जेव्हा म्हणेल तेव्हाच टाळी वाजवा, नाही तर मध्येच टाळ्या वाजवू. सेवेकरता जो अभंग घेतलाय तो आहे नाथ बाबांचा. बघा, नाथ बाबा या अभंगामध्ये भगवंताची आवड सांगतात, देवाची आवड सांगतात की देवाला नेमकं काय आवडतं. आवडे देवाची दोयका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस नामस्मरण केलेलं माझ्या भगवंताला आवडतं. आणखीन काय आवडतं. तुळशी माळ गडा, गोपीचंदन टिडा, हृदहाई कडवडा, वैष्णवांचा. गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळी गोपीचंदन टिळा आणि हृदयामध्ये वैष्णवांविषयी कडवडा असणं माझ्या देवाला आवडतं. नाथ बाबा तिसऱ्या चरणात सांगतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आषाढी आणि कार्तिकी पंढरपूरची नित्यनेमाने जो साधक, जो भक्त वारी करत असेल, असा भक्त, असा साधक माझ्या देवाला ऐ मायो आवडतो. आणि शेवटच्या चरणात नाथ बाबा वर्णन करतात की एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम. कोणता नेम. खायलेव लुईलेव. नाथ बाबा कोणता नेम सांगतात. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम. मग कोणता नेम सांगतात तर रात्रंदिवस नामस्मरण करणं, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करणं, कपाळी गोपीचंदन टिळा लावणं, हृदयामध्ये वैष्णवांविषयी कडवडा असणं, आषाढी आणि कार्तिकी पंढरपूरची नित्यनेमाने वारी करणं, असा ज्यांच्या ज्यांच्या जीवनात
असेल असा भक्त, असा साधक माझ्या देवाला फक्त आवडतच नाही तर परम आहे, प्रिय आहे आणि पूज्य सुद्धा. तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कडवडा, वैष्णवांचा विठ्ठला. हा झाला अभंगाचा धावता धावता भावार्थ किंवा अभंगाच्या ठळक ठळक बातम्या. बघा, अभंग आहे नाथबाबांचा. नाथबाबांचं सामर्थ्य म्हणजे काही सामान्य हो. नाथबाबा आणि नाथबाबांच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलो माई बापू, बघा या समाजाने साधू संतांना काही कमी त्रास दिला का हो? किती त्रास दिला, किती दुःख दिलं, पण तरी सुद्धा जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारयाले दीन जना. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले घर जावई, आले घर जावई. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले घर जावई कठे, आले घर येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले गरजा. तुम्हाला माझी भाषा कळते ना? मासे बांधल्यासारखे का बरं बसले तुम्ही एवढी? थंडी वाजते का? आज काही थंडी नाही, माझा विचार करा. ऐका, साधू संतांना या समाजाने किती त्रास दिला माई बापू, तरी सुद्धा मात्र या समाजाचं हित साधू संतांच्या ठिकाणी होतं की उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. नाथबाबांचं सामर्थ्य म्हणजे कमी नव्हतं, नाथबाबांचा अधिकार म्हणजे काही कमी नव्हता माई बापू. नाथबाबांची भक्ती म्हणजे सामान्य नाही, तर नाथबाबांची भक्ती म्हणजे पराकाष्ठा होती. जगाला आदर्श देणारी भक्ती म्हणजे माझ्या नाथबाबांची भक्ती होती माई बापू. ऐका, नाथबाबांची भक्ती अशी होती की नाथबाबा भगवंताची सेवा करतात नवल नाही, तर स्वतः जगाचा मालक नाथबाबांची सेवा करण्याकरता नाथबाबांच्या घरी आले का नाही? हो. बघा, भक्ती करत असताना माणसाने अशी भक्ती केली पाहिजे, भगवंताची अशी सेवा केली पाहिजे की आपण भगवंताची सेवा करतो नवल नाही, तर जगाच्या मालकाने आपली सेवा करण्याकरता आलं पाहिजे. अशी सेवा माझ्या नाथबाबांची होती. बघा, नाथबाबा भगवंताची सेवा करतात नवल नाही, तर स्वतः जगाचा मालक नाथबाबांच्या घरी नाथबाबांची सेवा करण्यासाठी आलेत. एक नाही, दोन नाही, तीन नाही, किती वर्ष? होय माया हो, नाथबाबांच्या घरी स्वतः जगाचा मालक किती वर्ष सेवा करतोय? 36 वर्ष. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 36 वर्ष जगाच्या मालकाने नाथबाबांच्या घरी नाथबाबांची सेवा करावी. द्वारकेची मूर्ती येताना सगळी, 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 द्वारकेची मूर्ती येताना
जगाच्या मालकाने नाथबाबांच्या घरी नाथबाबांची सेवा करावी. काय सेवा केली असेल? द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. पाणी वाये हरी कावडीने, पाणी वाये हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उघडोनी करी. साक्षात जगाच्या मालकाने नाथबाबांच्या घरी नाथबाबांची सेवा केली. काय सेवा केली? पाणी वाहण्याचं काम केलं आपल्या घरी. होय मायो, नाथबाबांच्या घरी 36 वर्ष जगाच्या मालकाने पाणी वाहिलं. या महाराज, 36 वर्ष जगाच्या मालकाने पाणी वाहिलं. माय बापो, आपल्या घरी फ्रीज मध्ये बाटली भरून ठेवायला सुद्धा येणार अजिबात यावं नाही. आणि टाकीमध्ये मग गबर पाणी सुद्धा का? आपली श्रद्धा अपुरी पडते, आपली भक्ती अपुरी पडते. हो बघा, भगवंताची भक्ती करत असताना अशी भक्ती करा माय बाप. हो, भगवंताची अशी सेवा करा की आपण देवाची सेवा करतो, नवल नाही तर देवाने आपली सेवा केली पाहिजे. बघा, भगवंताची भक्ती करत असताना अशी भक्ती करा की आपण देवाला भेटण्याकरता देवळात जातो, नवल नाही तर देवळातल्या देवाने आपल्याला भेटण्याकरता आलं पाहिजे. आले का नाही? कुणासाठी? हाय मायाओ, कुणासाठी? सावता महाराजांसाठी. बघा, सावता महाराज पंढरपूरला पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला भेटायला गेले नाही तर स्वतः जगाचा मालक अरण या गावी सावता महाराजांना भेटण्याकरता आले. हो, भक्ती करायची ना भगवंताची, अशी भक्ती करा माय बापो, अशी भक्ती करा की आपण देवाचं उच्चिष्ट प्रसाद म्हणून खातो, नवल नाही देवाने आपलं उच्चिष्ट खाल्लं पाहिजे. अशी भक्ती करा. तुम्ही म्हणणार ताई, देव कुठं भक्तांचं उष्ट खातो का? का नाही खाणार? का नाही खात? खाल्लं ना महाराज. कोण कहते हे भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. ऊंची छत बोरे काय मिलने, ऊंची छत बोरे काय मिलने, ऊंची छत बोरे काय मिलने, ऊंची छत बोरे काय मिलने. आवडे तयाची मोठी मेली, आवडे तयाची मोठी मेली, ऊंची छत बोरे काय मिलने, ऊंची छत बोरे काय मिलने, ऊंची छत बोरे काय मिलने, बोरे काय मिलने. उच्च स्थिती बोर खाये भिल्लणीची. खाल्ले ना महाराज, शबरी मातेचे उस्ती बोर खाल्ली. कुणी? जगाच्या मालकाने. लक्ष्मण भैया म्हणतात, प्रभु आपको कुछ समजता? कशी आहे ती? तिचे दात कसे? किती दिवसापासून तिने आंघोळ केली आहे? किती दिवसापासून तिने ब्रश केलाय? आणि तुम्ही तिचे उष्टे बोर खातात. लक्ष्मण भैया खायला तयार नाही. हातामध्ये बोर आलं की ते मागच्या साईडने फेकावं. जिथं लक्ष्मण भैयाने बोर फेकली तिथं द्रोणागिरी पर्वत. पण प्रभूंनी भक्ताचं उष्ट खाल्लं माई बापू. भक्ताचं उष्टच प्रभू खात नाही तर गरीबाच्या घरच्या कन्या सुद्धा. विदुरा घराच्या भक्षुनी कान्या परमानंदे झाला गे मुरलीवाला. मुरलीवाला भक्ताचं उष्टच नव्हे तर गरीबाच्या घरच्या कन्या सुद्धा माझ्या देवाने खाल्ल्या. भगवंताची भक्ती करायची ना, अशी भक्ती करा,
अंतकरणापासून भगवंताला आवाज द्या, निश्चित धावून आल्याशिवाय राहणार नाही. पण आपली भक्ती जर बघितली तर निव्वळ टाइमपास, वर मया आणि घरनं का, नगरी भाषेत वर मया आणि उपवासिनीच ग. आपली भक्ती म्हणजे निव्वळ टाइमपास. बघा आपली भक्ती सांगते हा तुम्हाला, ऐका. आपण जर सकाळी सकाळी हरिपाठ सुरू केला ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पाणी आण जल्दी, असोनी संसारी जीव हे वेगू करी, वैनिकाच्या. कोणाची भक्ती? आपली भक्ती. बघा आपली भक्ती म्हणजे निव्वळ टाइमपास. मला सांगा माया, तुम्हाला भूक कुठून लागते? आतून का वरवर? हाय माया झोपले तुम्हाला भूक कुठून लागते? आतून का वरवर? तहान कुठून लागते? आतून का वरवर? सुख कुठून होतं? आतून का वरवर? दुःख कुठून होतं? आतून का वरवर? हाय माया आतून. बघा चालता चालता रस्त्याने जर एखाद्या आजीबाईला विचारलं, आजीबाई बरं आहे ना, आजीबाई हळूच म्हणते, काय करती बाई? डोंगर जळत त्याला सारं जग, आतलं जळत हे कसं कळत? भूक आतून, तहान आतून, सुख आतून, दुःख आतून. मग भगवंताची भक्ती अंतकरणापासून करा माई बापू. अंतकरणापासून ज्या दिवशी आपण भगवंताची भक्ती करू, भगवंताचं नामस्मरण करू, ज्या दिवशी आपण अंतकरणापासून भगवंताला आवाज देऊ ना, निश्चित धावून आल्याशिवाय राहणार नाही. द्रौपदीसाठी माझा भगवंत धावून आला, जनाबाईसाठी आला, मीराबाईसाठी आला, मुक्ताबाईसाठी आला. नामदेवरायांसाठी यावं लागलं. नामदेवरायांसाठी वय वर्ष 5. एकदा जोरदार टाळ्या उद्या बरं आमच्या प्रशांत दादासाठी. ते कसं आहे ना, प्रमाण झाल्यानंतर इकडून बाहेरून टाळ्या आल्या की जरा आम्हाला बरं वाटतं. म्हणजे आमच्या आतड्यात आणलेल्याचं काहीतरी सार्थक नाही का, वजन वाढतं आमचं अजून थोडं. दिसायला नाही वाढलं तरी चालेल, पण आतल्या विठ्ठला थोर प्रेमाचा भुकेला भगवंताला दुसरं काही लागत नाही महाराज. हो, भाव असणं गरजेचं आहे, अंतकरणामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. नामदेवराय 5 वर्षाचे होते. किती? 5 वर्षाचे. आणि 5 वर्षाचे असताना, जय रे बाबा, 5 वर्षाचे असताना वडिलांनी सांगावं दामा शेट्टींनी, नामा मी उद्या परगावी जाणार आहे, मी उद्या बाहेर गावी जाणार आहे, माझं जे काम आहे ते उद्या तुला करायचंय. बाबा सांगा ना काय करायचं? जगाच्या मालकाला नैवेद्य घेऊन जायचंय. ठीक आहे बाबा, तुम्ही सांगशाल ते. सकाळ झाली, लवकरच नामा उठले. सकाळी सकाळी उठल्या आंघोळ स्नान केलं आणि आई जवळ, आई अगं बनव ना पटकन, मला तेवढंच जायचंय. वडिलांनी सांगितलंय ना भगवंताला
नैवेद्य घेऊन जायचं. आई म्हणते, बावळ्या तुला काही कळतं का रे? एवढ्या सकाळी सकाळी देव खायला रिकामा आहे का? जरा थांब, थोडं स्वयंपाक करू दे. हो, आईने कसा बसा स्वयंपाक केला. मस्त पाची पक्वान्न त्या ठिकाणी ताटामध्ये वाढलेलं आहे. वरून केळीचं पान झाकलेलं आहे आणि प्रसादाचं ताट मात्र नामदेवरायांच्या हातामध्ये द्यावं आणि नामदेवरायांनी ते ताट घेऊन मात्र भगवंताच्या देवळात जावं. देवळात गेल्यानंतर त्या ठिकाणी ताट ठेवावं, पाणी फिरवावं आणि सांगावं, देवा प्रसाद ग्रहण करा, देवा प्रसाद ग्रहण करा. पण भगवंत यायला तयार नाही. नामदेवरायांचं वय किती? 5 वर्ष. देवा या ना, प्रसाद ग्रहण करा. बराच वेळ झाला, देव यायला तयार नाही. नामदेवराय म्हणतात, देवा रोज माझे वडील येतात, आज जेवायला घालणारा पाहुणा बदलला म्हणून येत नाही का? या ना. देव यायला तयार नाही. शेवटी नामदेवराय म्हणताय, बराच वेळ झाला, भगवंत जेवायला यायला तयार नाही आणि वडिलांना जर माहिती पडलं की वडिलांच्या हाताचा मार खावा लागले की देव जेवला नाही ताट तसंच परत आणलं नामाने, मग घरी जाऊन बापाच्या हातचा मार खाण्यापेक्षा इथं तुझ्या चरणावर, तुझ्या समोर, तुझ्या पायरीवरच डोकं आपटून जीव. निश्चय केला नामदेवरायांनी. देवा नाही येत ना जेवायला, आता तुझ्या समोर इथं तुझ्या पायावर डोकं आपटून मी जीव देतो. नामदेवरायांनी जसं डोकं आपटायला सुरुवात करावी तसं खाली हात मऊ लागावा अशी गादी. जसं नामदेवरायांनी डोकं आपटावं तितक्यात त्या मूर्तीमधून आवाज यावा, नामा अरे दगडाचा देव कुठं जेवतो का? ऐका, जसं समोरून आवाज आला, नामा अरे दगडाचा देव कुठं जेवतो का? इकडून नामदेवरायांनी म्हणावं, मग दगडाचा देव कुठं बोलतो का? दगडाचा देव कुठं बोलतो का? यावं लागलं माय बापो. स्वतः जगाच्या मालकाला त्या ठिकाणी यावं लागलं आणि प्रसाद ग्रहण करावा लागला. वय वर्ष 5. अंतःकरणापासून जर आपण भगवंताला आवाज दिला ना तर निश्चितच भगवंत आपल्यासाठी धावून आल्याशिवाय राहत नाही माय बापो, धावून आल्याशिवाय राहत नाही. मीराबाईंनी काय ध्यास होता मीराबाईंचा? रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन आहे. हातामध्ये टाळ आहे, हातामध्ये चिपळे आहे, हातामध्ये विणा आहे आणि रात्रंदिवस फक्त भगवान श्रीकृष्णाचं भजन चाललंय. हो नाचूंगी 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 रात्रंदिवस फक्त भगवंताचं नामचिंतन चाललंय, भगवंताचं नामस्मरण चाललंय. सर्वस्व मात्र भगवंताला त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. तुम्ही हो माता पिता तुम्ही व बंधू सखा तुम्ही व सर्वस्व मात्र त्या भगवंताला त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. रात्रंदिवस नामस्मरण, रात्रंदिवस नामचिंतन. लगन तुमसे लगा बेटे, लगन तुमसे लगा बेटे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे
नामस्मरण चाललंय, रात्रंदिवस नामचिंतन चाललंय। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी। ऐसी लागी लगन महलों में पड़ी बन के जोगन चली, मीरा गोविंद गोपाल गाने लगी। ऐसी लागी लगन लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी लागी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। रात्रंदिवस नामस्मरण मीराबाईचं चाललेलं आहे माई बापू। पण बघा ना, आता समाज मीराबाईंना नावं ठेवू लागला। समाज म्हणतंय मीरा वेडी झाली, मीरा वेडी झाली। समाजावर बघा, समाज पायी चालू देत नाही आणि समाजाला फक्त नावं ठेवायला, आणि जोपर्यंत आपल्याला कुणीतरी नाव ठेवत नाही तोपर्यंत आपली सुद्धा प्रगती हो। म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी। बघा, कुणी काही म्हटलं, आपल्याला जे योग्य वाटलं ते करायचं। ऐकावे जनाचे परी करावे। आमचे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा सांगायचे की बाबा, जग चले ऐसा चल, जग ना चले ऐसा चल, लेकिन ऐसा चल कि कभी ना हो चल भी चल। समाज मीराबाईला नावं ठेवू लागले, मीरा वेडी झाली, मीराला वेळ लागला, मीरा बावरी झाली। लोग कहे मीरा हुई रे बावरी, बाप कहे कुलनासी रे, बाप कहे कुलनासी रे। समाज नावं ठेवू लागले माई बापू। मीरा वेळी झाली, मीरा बावरी झाली, मीराला वेळ लागलं। मला सांगा, आपल्या मुलीविषयी वाईट बोललेलं कोणते वडील सहन करू शकतात? नाही सहन झालं माई बापू। वडिलांनी यावं, मीराबाईला समजावं, मीरे अगं भजन बंद कर, पण मीराबाई ऐकायला तयार नाही। मीरे अगं नामस्मरण बंद कर, मीराबाई ऐकायला तयार नाही। शेवटी शेवटचा पर्याय म्हणून मीराबाईच्या वडिलांनी विषाचा प्याला घ्यावा आणि मीराबाईंना द्यावा। मीरे एक तर भजन बंद कर, एक तर विषाचा प्याला घे। विष का प्याला राणाजी ने भेजा, पीवत मीरा हसी रे पग घुंघरू, पग घुंघरू बांध मीरा हसी रे पग घुंघरू, पग घुंघरू बांध मीरा हसी रे विषाचा प्याला स्वीकारला, पण भजन बंद केलं। त्या जागी आपण असतो तर आपण भजन बंद केलं असतं, पण विष घेतलं, इथंच आपण अपूर्ण पडतो माई बापू। अंतकरणापासून जर भगवंताला आग दिली ना, तर निश्चित आपल्यासाठी देव धावून आल्याशिवाय राहत नाही। स्वतः भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी यावं लागलं। मीराबाईने ज्यावेळेला विष प्राशन केलं, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने कंठामध्ये रक्षण केलं मीराबाईंचं। हो, पण अंतकरणापासून भक्ती असणं गरजेचं आहे माई बापू। आणि अंतकरणापासून भक्ती होती माझ्या नाथबाबांची। नाथबाबांची भक्ती नव्हे तर पराकाष्ठा होती। जगाला आदर्श देणारी भक्ती माझ्या नाथबाबांची भक्ती होती। आणि नाथबाबांजवळ काही साधक मंडळी आले आणि नाथबाबांना म्हणू लागले, अहो नाथबाबा ऐका ना, बरेच दिवस झाले आम्ही आमची आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, पण आमची आवड काही पूर्ण होत। म्हटले काय आवड? म्हटले आमची आवड अशी आहे की आम्हाला असं वाटतं
आमच्या शेतातून ट्रकाच्या ट्रका भाजीपाला निघावा आणि तो भाजीपाला आम्ही 40गाव वरून मुंबई, सुरत, पंजाब जितक्या लांब आम्हाला पोहोचवता येईल तितक्या लांब म्हटले. म्हटले नाही पोहोचवू शकत का? म्हटले अहो भाजीपाला जर काढायचा असेल तर त्याच्यासाठी शेत असणं गरजेचं आहे. शेत असेल तर शेतात विहीर असणं गरजेचं आहे. विहीर असेल तर विहिरीला पाणी असणं गरजेचं आहे. म्हटले शेत आहे, शेतात एक विहीर होती, तिला थोडं पाणी होतं म्हणून ती विहीर बुजून टाकली. दुसऱ्या 5 खोदल्या पण एकाला पाणी लागलं नाही. ही आपली आवड. काही म्हणतात हो ऐका ना आमची आवड. म्हटले काय? म्हटले आम्हालाही असं वाटतं एखादी 5 चाकी 4 चाकी गाडी घ्यावा आणि ती गाडी घेऊन 40 गाव ते धुळं टिपा. म्हटले मग? म्हटले गाडी घेतली. बरं मग? म्हणे गाडी घेतली, तिला 2-5 हजार खर्चही केला, पण गंमत अशी झाली जवळजवळ 8 दिवस झाले गाडी स्टेशनला लावलेली आहे पण एकही ट्रिप. ही आपली आवड झाली. ऐका, जोपर्यंत आपण आपली आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत आपली आवड पूर्ण होणार नाही. पण ऐका, माझे नाथ बाबा सांगतात की बाबा रे, जोपर्यंत तुम्ही तुमची आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करताल ना तोपर्यंत तुमची आवड पूर्ण होणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही माझ्या जगाच्या मालकाला आवडेल ते करशाल त्या दिवशी निश्चितच तुमची आवड पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मग सांगा ना नाथ बाबा, माझ्या देवाला नेमकं असं काय आवडतं? आम्ही काय केलं पाहिजे की आम्ही देवाची आवड पूर्ण केल्यानंतर आमची आवड पूर्ण होईल? अशी कोणती आवड आम्ही केली पाहिजे? त्यावेळेला नाथ बाबा सांगतात अभंगाचं पहिलं. आवडे देवाचे नाथ बाबा सांगतात की बाबा रे, माझ्या देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार कधी मधी. नामाचा उच्चार रात्रंदिवस नाही का, रात्रंदिवस नामस्मरण केलेलं माझ्या देवाला आवडतं. पण बघा नाथ बाबा अभंगाची सुरुवात करत असताना पहिला शब्द वापरतात आवड. आता बघा आवड म्हटलं की प्रत्येकाची आवड हाय मायो. आवड सुरुवातच आवडपासून केली. आता मला सांगा प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी. काही इथं बसलेल्या मंडपातल्या सगळ्यांची आवड एकच आहे का?
हा, प्रत्येकाची आवड वेगळी. कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं, नाही का? पटवून देऊ का? ऐका, तुम्ही रोज सकाळी स्वयंपाक करता, बरोबर? ज्या वेळेला स्वयंपाकाला लागायचं त्यावेळेला तुम्ही दरवाजामध्ये येतात. दरवाजामध्ये येतात आणि हळूच आवाज देतात, ओय. मी काय म्हणते, काय भाजी करू म्हणतो, असंच आहे का? मग तिकडून हळूच आवाज येतो, कर गिलक्याची. आपण म्हणतो नाही, ती काय पानसट पटकच लागते. बर, मग कर सोयाबीनची, ती काय विचित्रच दिसते. कर कारल्याची, ती काय कडूच लागते. कर वांग्याची, तिच्याने का खाजर नाही का? शेवटी तो बिचारा संतापात येतो आणि हळूच म्हणतो, बाई जाय, तुला पटेल ते कर बरं, एकदाच नको डोक्याला ताण देऊ. मग ती हळूच तिकडून म्हणते, नाही मी काय म्हणत होती मग, हा बोल ना. काय नाही, ते खिचडी करू का? सांगायचा मुद्दा मला हे काय आहे की प्रत्येकाची आवड कशी आहे, वेगवेगळी. ऐका, लहान मुलांची आवड वेगळी, स्त्रियांची आवड वेगळी, पुरुषांची आवड वेगळी, माझ्या संतांची आवड वेगळी आणि देवाची आवड. ऐका, लहान लेकरांना काय आवडतं? हा, हे लहान लहान लेकरं इथं उभे आहेत, यांना काय आवडतं बरं? हा, हाय माया झोपल्या का काय? लहान लेकरांना काय आवडतं? घोड्या करायला आवडतं. बघा, ते रस्त्याने चालताना कधीच नीट चालत, ते दगडाला तरी पाय मारतील, बॉटलला तरी पाय मारतील, व्यवस्थित चालत. बरं मला सांगा, ते मंदिरात जाता कशा करता? देवा करता का? बघा, देवाचा आणि त्यांचा काही एक संबंध राहत, त्यांचा एकच हेतू. मंदिरात गेल्यानंतर फक्त वर लावलेला वाजवायचा आणि हातामध्ये प्रसाद घ्यायचा, याच्या व्यतिरिक्त. बरं बघा, ऐका, यांच्या नादी चुकून लागायचं. कुणाच्या? लहान लेकरांच्या नादी चुकून लागायचं. ते काय विचारतील याचा सुद्धा अंदाज, याचा सुद्धा भरोसा. बर का, एका ठिकाणी कीर्तनाला गेली, एका ठिकाणी कीर्तनाला गेली आणि कीर्तनाला गेल्यानंतर असं एवढंच होतं. ते एक नंबरला उभं आहे ना, एवढंच होतं. घाबरू नका, तुला नाही काय मला तेवढंच होतं. असं पळत 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 माझ्या जवळ आलं आणि मला म्हणे, ताई. म्हणतो, बोल ना भाऊ. म्हणे, तुम्हीच कीर्तनाला आलात का इथं? म्हटलं, वाटत असेल तर समज तसं. नाही, तुमचंच कीर्तन आहे का? म्हटलं, हो. म्हणे, मग तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बघा, मी तर टेन्शनमध्येच आली, कारण यांच्या नादी चुकून लागायचं. हे काय प्रश्न विचारतील याचा सुद्धा अंदाज. म्हटलं, विचार ना. म्हणे, एक प्रश्न आहे. म्हटलं, बोल, काय म्हणतो? म्हणे, ताई, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की रावणाला तोंड किती? माझा थोडा जीवात जीव आला, मला माहिती असलेला प्रश्न विचारला म्हणून. म्हटलं, भाऊ, रावणाला तोंड 10. म्हणे, ताई, मग मला कधी कधी असा प्रश्न पडतो, रावणाला तोंड 10, मग रावण एका कानीवर झोपत कसा असेल? विचित्र कामे महाराज, यांच्या नादी चुकून लागायचं नाही. ते काय विचारतील सांगता येत नाही. लहान लेकरं म्हटलं की, लहान मुलं देवा घरची, चुकून लागायचं नाही. का तुम्हाला फ्रेश करण्यासाठी एक दृष्टांत सांगते. एकदा नातू आणि आजोबा दोघं घाटेवर बसलेले होते, बरं का महाराज. नातू आणि आजोबा दोघं घाटेवर बसलेले होते आणि घाटेवर बसलेले असताना दोघांच्या एवढ्या गप्पा रंगल्या, एवढ्या गप्पा रंगल्या, एवढ्या गप्पा रंगल्या. पण गंमत अशी झाली, नातू 8 दिवस झाला शाळेत गेलेला नव्हता आणि गप्पा एवढ्या रंगल्या आणि नेमकं त्या गप्पांमध्ये समोरून शिक्षक येताना बाबाने पाहिलं. बाबाने बघितलं की नातवाचे शिक्षक समोरून येत आहे. नातू आपला 8 दिवस झाला शाळेत गेलेला नाही, म्हणून नातवाला जोरात आवाज दिला. म्हटले, ए बाळा, उठ, 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 उठ.
लप कुठं तरी बघ जागा काहीतरी. म्हणे बाबा काय झालं? अरे लप जाय कुठेतरी. 8 दिवस झाला शाळेत गेलेला नाही काट्या. आता समोरून शिक्षक येत आहे. उठ पटकन जाय कुठेतरी लप. तो नातू हळूच म्हणतो बाबा लपायची गरज मला नाही. लपायची गरज मला नाही. म्हणले काय? म्हटले बाबा लपायची गरज मला नाही. लपायची गरज तुम्हाला आहे. अरे झालं काय? म्हटले बाबा 8 दिवस झालं मी माझ्या शाळेत माझ्या शिक्षकांना सांगून आलो की माझे बाबा चकले आणि ते तुमच्या दारावर फिरायला आले असतील. विठ्ठला सांगायचा मुद्दा मला एक आहे की लहान लेकरांची आवड म्हणजे फक्त खोड्या करणं. यांच्या नादी चुकून लागायचं नाही. बरं जाऊ द्या. स्त्रियांची आवड काय? हाय मायव. स्त्रियांना फक्त 2च धातू आवडतात, तांब आणि पितळ. नाही सोनं आणि चांदी. बघा नाही जावाई तर तसं आवडतो त्याबद्दल वाद नाही. नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा. बघा सोनं आणि चांदी एवढं आवडतं आमच्या महिला मंडळाला. एवढं आवडतं आमच्या महिला मंडळाला आहे का? जर मालकाने 5 ग्रॅमची नथ करून दिली किती? हाय मायो. जर मालकाने 5 ग्रॅमची नथ करून दिली तर मालकाचं अख्ख्या गावभर भजन. बंट्याची मम्मी चिंट्याच्या पप्पाने मला 5 ग्रॅमची नथ करून. कोणाचं? मालकाचं. 5 ग्रॅमची नथ मालकाने करून दिली तर अख्ख्या गावभर मालकाचं भजन. आणि ज्याने नथ घालण्याकरता नाक दिलं होय मायो. ज्याने 5 ग्रॅमची नथ करून दिली त्याचं अख्खं गावभर भजन. आणि ज्याने नथ घालण्याकरता नाक दिलं. नथनी दी जिस यार ने सुमिरत बार बार. अरे नथनी दी जिस यार ने सुमिरत बार बार. नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार. ज्याने नथनी घालण्याकरता नाक दिलं त्याचा विसर पडला माई बापू. इतकं सोनं प्रिय, इतकं सोनं प्रिय. मला सांगा तुम्ही अंगावर 50 तोळे घालून फिरा. किती? 50 तोळे घालून फिरा. ऐका जाता जाता शेवटच्या क्षणी फक्त आपल्या सुनेला एवढं म्हणा बाई मी गेल्यानंतर माझ्याजवळ 50 तोळे सोनं आहे. त्यातलं 25 तोळे सोनं तू घे. 24 तोळे सोनं माझ्या लेकीला दे. आणि उरलेलं 1 तोळा सोनं मला माझ्या सोबत देतील ना सुना? नाही माझ्या कशा सुना करून आणल्या? देणार नाही. बरं देतात ना पण किती? आमच्या टाकळीमध्ये देतात किती? 40 गाव टाकळी का एवढा? 1 मणी तो बी फुटलेला. ऐका ज्या वेळेला जीव जातो ना त्यावेळेला माळ काढली जाते आणि बघतात त्याच्यात कोणता फुटलेला आहे रे. जो फुटलेला असेल तो बाजूला काढायचा. आणि मग मात्र त्या 50 तोळे घालणाऱ्याच्या अंगावर अय मायव. बरं टाकणारी बी काही साधी राहत. ती अशी हातात धरते. काय? कोणता? आणि हातात मणी धरून त्या 50 तोळे घालणारी तिच्या जवळ जाऊन म्हणते बाई घे घे घे. 50 तोळे घालून फिरत होती. घे. आणि असं घोंबून देते. किती? एवढ्याचीच मालकीनी. बरं तो बी काही सोबत जात. 3ऱ्या दिवशी काय कामाचं आहे सोनं? नाही ना माणूस काहीच कामाचं नाही. मग ही आवड काही कामाची का? बरं जाऊ द्या. पुरुषांची आवड ते म्हणत आहे का हळूहळू सगळ्यांवरच येते. बघा लहान लेकरांची आवड झाली, स्त्रियांची आवड झाली, पुरुषांची आवड. एका ठिकाणी असंच विचारलं बाबा. म्हटलं पुरुषांची आवड काय? समोरून उत्तराला माहिती तंबाखू.
लोक काय उत्तर देतील सांगता येत आहे का? पुरुषांची आवड काय? पुरुषांना फक्त दोनच कागद आवडतात, एक पैसा आणि दुसरा 7/12. बघा, एवढी आवड पैशाची मला सांगा, तुम्ही किती कमावल्यानंतर सोबत किती घेऊन जाणार आहे? गड्डीला गड्डी, थप्पीला थप्पी. किती थप्प्याला